हरदास माने भूलू नका वरी. कुठे आकाशात देव? अरे निराकारी ओष दिशा येथे इच्छा पुरत असे. अदृश्य शक्ती बाहेर नाही राजे हो. कुठे बाहेर आहे? बाहेर पंचभौतिक पसारा आहे. अदृश्य शक्ती इथं आहे. आत्मशक्ती, ज्ञानशक्ती, चेतनशक्ती ही अदृश्य शक्ती आहे. अदृश्य का म्हटलं तिला? हे स्थूल माया आणि सूक्ष्म मायाचे दोन प्रकार आहे. स्थूल देह आणि सूक्ष्म मन. स्थूल देह हा नाशिवंत आहे. सूक्ष्म मन नष्ट होणारा आहे. लक्षात घ्या, दोन्ही गोष्ट नष्ट होणाऱ्या. द्रष्टा, आग्रही आणि अनिर्वाच्य ये तिजो तुच्छा ज्ञान. कबीर साहेब तिन्ही माया तुच्छ आहे. द्रष्टा म्हणजे देवाचा, जनतेचा, सुखाचा द्रष्टा होऊन आपण पाहतो. सुखदुःख पाहतो. कारण सुखदुःख तुम्ही म्हणता ना काय? सुखदुःख हे दोनो जीवधर्म आहे. रोजीच तर म्हणतात तुम्ही. सत्य आहे का ते? नाही नाही. उनसे का प्रवृत्त होणं आहे? मग निवृत्त होत आहे का? नुसतं म्हणणं चालू आहे. नाही. अरे सुखदुःख हे माईक पूर्ण ऐसे कळले जयाशी ज्ञान तेव्हाची भव भय भ्रम दारुण तात्काळ तो जाण सांडीपा. सुखदुःख ही वस्तुस्थिती नाही आहे. पापपुण्य आपुली कल्पना करून भेडसावी अज्ञाना. हे अज्ञानावर तुम्हाला जाणवते. सुखदुःख हे मनाचं अंग आहे, आपलं अंग नाही आहे. लक्षात घ्या. आणि मनाचं अंग आहे सुखदुःख, ते तुमच्या कर्माचं फळ आहे. त्याचं निवारण कसं होईल राजे हो? जर तुमच्याजवळ गव्हाचं बी आहे आणि ते गव्हाचं बी जमिनीमध्ये पडलं तर उगवणे तयारच आहे ना. ते उगवू असं वाटत नसेल तर काय करावं लागल? भाजा लागल. बीज अग्नीने भाजले तयाचे वाढणीची खुंटले तैसे ज्ञात्यास झाले वासना बीज. ज्ञानी लोकांनी, तुकारामांनी, तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी वासना बीजाचं क्षालन केलं, जाळलं. आशापेक्षा जाळल्या, कामना नष्ट केल्या जीवनातून. अपेक्षा ठेवल्या नाही. दुसऱ्याकडून अपेक्षा तुम्ही करता म्हणून दुःखी होता. लक्षात घ्यावं. निरपेक्ष जीवन पाहिजे. जबलक आशा तबलक दुख का फासा. जब दुःख सुख से भई निराशा तब दुःख ही सकल विनाशा. रामायणामध्ये श्रीराम प्रभूंनी भरताला सांगितलं की भरता, माणसाच्या जीवनामध्ये दुःख कुठपर्यंत राहते? जिथपर्यंत तो सुखासाठी तडफडतो, सुखासाठी जीवन जगतो, सुखप्राप्ती आहे तो ज्यांचा आहे त्यांच्या जीवनामध्ये 17 जन्म जात सुख मिळत नाही, दुःखच राहते. जब लग सुख की आशा तब लग दुख का फासा. जब सुख से भई निराशा तब दुःख ही सकल विनाशा. इतिहास पहा तुम्ही. सुखप्राप्तीसाठी गौतम बुद्धाला राज्याचं सुख सोडून द्यावं लागलं, सुख सोडावं लागलं. लक्षात. तेव्हा दुःख नष्ट झालं. सम्राट अशोकाला सुख सोडावं लागलं, जनक राजाला सुख सोडावं लागलं, श्रीराम प्रभूला राज्याचं सुख सोडावं लागलं. ज्यांनी सुख सोडलं ते दुःख नष्ट करू शकले. लक्षात घ्या. ज्याला सुख पाहिजे त्याच्या जीवनातून दुःख जात नाही. पैसा सोडा, पैसा मागे येते. सुख सोडा, दुःख संपते. आपण सुखासाठी तळपळतो. कुंतीनं आशीर्वाद मागितला श्रीकृष्णाला, भगवंता मला दुःख दे. आपण भगवंताच्या पाया पडतो, आम्हाला सुख दे. अशी उलटी धारा आहे आपली. म्हणून माया जाळी गुंतले मना, माया जाळी गुंतले मना, माया जाळी गुंतले मना, माया जाळी गुंतले मना.
परी हे जाता नाही वेळा 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 माया जाई परी हे दुखासी कारण सत्य वाटते सकळ परी हे जाता नाही वेळा कितीतरी लाखाचे बॉन्ड पोस्टाचे काढून ठेवले एका जणांनी कमाई करत जाता जेवणामध्ये तेल वापरायचं नाही जेवणाची तुम्ही भाजी घ्यायची नाही भात न बेसन खायचं रात्रीच्या भाकरी खायच्या आणि चटणी खायची असं करू 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 लाखाची संपत्ती मिळवली किती ते बॉन्ड तयार करून ठेवले पोस्टाचे घरात आणि हा गेला सोयरिकीसाठी घर जळून गेलं बॉन्डही जळून गेले पैसेही जळले सगळंच जळलं हाती धुपारणार आपण पाहतो आहे जे तुम्ही कमावता ते तुमच्या कामी येत नाही लक्षात घ्या कमावू नका कमावण्याची कला घ्या कला शिकणं महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणता जुने लोक हातपाय राहिले तर सारं कमावू शकतो आपण म्हणून आपण जी कला प्राप्त करतो जे ज्ञान प्राप्त करतो ज्या संतांचे संदेश आपण ऐकतो वाचतो पाठ करतो त्या संदेशाने काय केलं पाहिजे पाठ करे यही अर्थ लगावे गुरुपद नेम प्रेम सो पावे आपल्या पाठांतरांचा ज्ञानांचा आपला समज आणि स्वभाव बदलण्यासाठी वापर केला पाहिजे पांडित्य दाखवण्यासाठी नव्हे विद्वत्ता दाखवण्यासाठी नव्हे म्हणून आपल्या तुकारामाला पहिल्या चारमध्ये लिहावं लागलं माया रूपे ऐसे मोईलेसे जन आणि भोगीती पतन नाना कर्मे दुसऱ्या चरणामध्ये लिहिलं महाराजांनी काय याची प्रीती धरिता आदर दुरविता दूरतेची भले काय तुम्ही प्रीती करता कोणाशी प्रीती करता कोणावर प्रेम करता कोणामध्ये जीव आहे तुमचा कशावर आहे कनक आणि कामिनीमध्ये त्यानंच होते फक्त अरे जे संत झाले त्यांनी ते सोडलेलं वय तुकारामाने सोडलं गाडगे महाराजांनी सोडलं राष्ट्रसंतांनी सोडलं मीराबाई जनाबाई सखुबाई गौतम बुद्ध सम्राट अशोक जनक राजा सगळ्यांनी सोडलं राजे ते सोडलं म्हणून तुमच्यासाठी आदर्श झाले आपण जे संतांनी सोडलं ते धरतो याचा अर्थ काम करणं बंद करू नका श्रम करणं बंद करू नका पैसा मिळवणं बंद करू नका परंतु पैशाचा अपव्यय करू नका आज आपल्या जीवनामध्ये आपल्या कष्टाचा पैशाचा विद्येचा कलेचा अपव्यय करता अवकलेने छित होते कला येता देवत्व लाभते जैसा प्रयत्न करावा येते फळ येते याच देही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय याची प्रीती
करोनी आदर, तुम्ही आदर करता माईक विचारांचा, मस्त मजा वाटते. गणपतीची मिरवणूक काढताना, दुर्गादेवीची मिरवणूक काढताना मस्त मजा वाटते, हौस मनमौज करतो. गांभीर्य काहीच राहत नाही राजू. संतांना गांभीर्य पाहिजे होतं, लक्षात घ्या. गुणधर्म दुनिया में बढ़े, हर जीव से कर्तव्य हो, गांभीर्य हो सबका हृदय, सच ज्ञान का वक्तव्य. काय अपेक्षा होती महाराजांची? अपेक्षेची पूर्ती करतो का आपण? नाही नाही. गुणधर्म दुनिया में बढ़े. काल मला प्रश्न केला खोगपूरला एका जणांनी, बाबाजी म्हणजे धर्मश्रेष्ठ की कर्मश्रेष्ठ, अगोदर काय करावं लागते? म्हणजे तुझं मत काय? नाही माझं मत मला कळून नाही राहून तो विचारलं म्हणे धर्मश्रेष्ठ की कर्मश्रेष्ठ. काय श्रेष्ठ आहे? आपण म्हणतो कर्मश्रेष्ठ आहे. नाही नाही, धर्मश्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. धर्म तो जो तुम्ही मानला तेच कर्म करता. आपल्या स्त्रीनी स्त्री धर्म मानला, तुम्ही पुरुष धर्म मानला, तर ज्ञानधर्माचं काम नाही होत आपलं. तुम्ही स्त्री धर्माचं काम कराल, हे पुरुष धर्माचं काम कराल. मी हिंदू धर्म मानला, मी हिंदू धर्माचं काम करील. मुस्लिम धर्म मानला, मी मुस्लिम धर्माचं काम करील. कबीर पंथ मानला, कबीर पंथाच्या ज्ञानाचं प्रचाराचं काम करील मी. पण काम त्या कामाने कुठं राम मिळते राजे हो? ज्ञान धर्म जीव का जाने नाही अबोध. स्त्री असा की पुरुष असा, कबीरपंथी राहा का दत्तीपंथी राहा, गुरुदेव शिव मंडळाचे राहा की जैन धर्माचे राहा, कोणत्याही जातीचा पंथांचा धर्मांचा मनुष्य असेल, त्या माणसाने ज्ञानाच्या धर्माने जीवन जगणं हे संतांना अभिप्रेत होतं. आपण ज्ञानाच्या मार्गाने जीवन जगत नाही, अज्ञानाच्या मार्गाने जीवन जगतो. म्हणून लोभ लालची झालो, छली कपटी झालो, दुराग्रही झालो, वैमनस्य पत्करलं. जिभेवर कसे काटे आहे आपल्या, चित्त थरारक, महिमा परक, नाही का? अनेक प्रकारचे आपल्यामध्ये दोष आहे. म्हणून काय याची प्रीती करिता आदर, दुरविता दूरतेची भले. याचा संग नको. न करी रे संग राही बानी छळ, 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 न करी रे संग राही बानी छळ. लागोनी भीमळ ममतेचा, लागोनी भीमळ ममतेचा, लागोनी भीमळ ममतेचा. संग राही बांध छळ, लागोनी दीफळ ममतेचा. जीवन समजून घ्या. जीवन काय आहे? तुमची प्रारब्धिक गतीचा खेळ आहे. प्रारब्ध तो पहले बने बाद बने ये शरीर, मालिक तनका कर्म है कह गए दास कबीर. जीवन समजून घ्या. आता जे तुमच्या जीवनामध्ये नाना प्रकारची संगत लाभली, पत्नी आहे, पती आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, शेजारी आहे, पाजारी आहे, ही जी संगत लाभली तुम्हाला, ती तुमच्या प्रारब्धिक जमेनुसार मिळाली. तुमच्या जीवनामध्ये जीवन जगताना 4 मुलं झाले, ते 4ही मुलं तुमच्या प्रारब्धिक कर्माच्या जमेनुसार आली. काही शत्रुपुत्र राहते, काही उदासीन पुत्र राहते,
काही सेवक पुत्र राहते, मुलांचे प्रकार आहेत त्याचे. काही जन्मभर सेवा करते. एक पोरगा असा राहतो, जन्माला येतो, जन्मल्यापासून मरणापर्यंत मायबापाचं काही काम नाही. काही शत्रुपुत्र राहतात. एक पोरगा जन्मापासून जो वैर करते तो सारं जीवन कटकटीत जाते या मायबापाचं. का करते, पैसा लावते, का करते, पण मायबापाचे अनुकूल वागतच नाही. हा तुमच्या प्रारंभिक गतीचा मलिन खेळ आहे. लक्षात, मलिन गतीचा खेळ सारा, सुख दुःखांचा लाविणारा, मलिन गतीचा खेळ सारा. अरे तुमची जमा आहे तसे तुम्हाला देह मिळाले. प्रारब्ध रूप तन जानिये, पलटी सके नकोय. नाही, काळ्याचा गोरा होत नाही, गोऱ्याचा काळा होत नाही, स्त्रीचा पुरुष होत नाही, पुरुषाचा स्त्री होत नाही, उंच माणूस आहे तर ठेंगणा होत नाही. ते तुमच्या जमिनुसार शरीर प्राप्त झाले. आता तुम्ही गडबड कायले करतो म्हणता. नाही, अभ्यास करता नाही आला ना, आता 85% मिळाले नाही म्हणून आत्महत्या करता. अभ्यास करायला का झालं? तुम्हाला चांगला देह पाहिजे होता, चांगला सोबती पाहिजे होता, चांगली परिस्थिती पाहिजे होती, तर जमा का नाही केली? जमा करावं लागते नाही का? आपल्या प्रारब्धानुसार, आपल्या जमीनुसार आपल्याला देह प्राप्त झाला. कोणी स्त्री देह घेतला, कोणी पुरुष देह घेतला. कोणाचे भाऊ चांगले आहे, कोणाचे भाऊ वाईट आहे, कोणाचा बाप चांगला आहे, कोणाचा बाप वाईट आहे. कुठं कलह आहे, कुठं शांती आहे, कोणी मदत करणारे आहे, कोणी हिसकावून घेणारे आहे. हे तुमच्या कर्माचे भाग आहे. आता तुम्ही न करी रे संग राही बानिच्छळ. आता तुम्ही आपुल्या कर्माचा भोग सुखाने भोगावा, साधू संता मान जीवा भावाने द्यावा. हे धोरण स्वीकारा. आता आपलं कर्म आहे, आपल्या कर्मात दुःख आहे, रडू नका, दुःख भोगा. लक्षात घ्या, रडण्यानं समस्या मिटत नाही. लक्षात घ्या, रडणं म्हणजे नाटक आहे. नाटकी मनुष्य रडत असतो. धीर गंभीर जीवन जगा, कारण दिवसा निघून जातं. हे बी दिन बीत जाएगे. सुखही राहत नाही आणि दुःखही राहते का? राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख को साथी है. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख को साथी है. दुख है एक आव जलती आती जाती है, सुख है एक आव जलती आती जाती है. मनवा दुख की चिंता क्यों सताती है, साथी है. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है. माणसाच्या जीवनामध्ये दुःख झेलायला पाहिजे. दुःखातून मनुष्य होऊ शिकतो. लक्षात घ्या, मी लहानपणी शाळा शिकत होतो, 3ऱ्या वर्गात. 8वी गोष्ट सांगतो. आणि माझा लहान भाऊ बिमार पडला होता. 3ऱ्या वर्गात होतो. तिथे एक शिक्षक डॉक्टरचा धंदा करत होते. ते त्या गावात आले, जाय गावात. मी म्हटलं, त्यांच्याकडे विनवणी केली. म्हटलं, साहेब माझा भाऊ सिरियस आहे, थोडंसं चाला घराकडे. कोण आहे म्हणे? तो नाही का जी म्हणे, ते नाल्या खांदते नाही का, त्याचं पोटतो म्हणे. आता डॉक्टरला नाल्या खांद्याचं पोट खायला पाहिजे का? त्याला पाहिजे पैसेवाला. तर तो तिकडलं गिऱ्हाईक पेशंट करे, पण माझ्याकडे येईच नाही. चालांजी म्हणजे साहेब म्हटलं, काहून असे करता म्हटलं. चाला ना. अरे म्हणे, पैसे नगदी आहे का? आता मी चुपचाप राहिलो. नाहीच तर कुठचे सांगू मी, पैसेच नाही. देतो बाबाजी म्हणलं. मी आता खंतेचं काम करतो. त्यावेळेस आम्ही एक हात खोल, एक हात रुंद, एक हात लांब असे 18 हात माती खोदून रोड करता 1 रुपया भेटत होता. म्हणजे एक हात लांब, एक हात खोल, एक हात रुंद असे 18 हात माती खोदून माती काढल तेव्हा 1 रुपया मिळेल. म्हणलं पैसे याचे आहे, कामाचे, देतो साहेब म्हणलं. नाही आला तो. 2 तासांनी माझा भाऊ मरण पावला, नारायण नाव होता. हां, माझ्यापेक्षा मोठा. त्यावेळेस मला दुःख आलं. तर दुःखात मला जाणार म्हणे, मी डॉक्टर होणार. आता त्या दिवशीच मी ठरवलं, डॉक्टर, संत किंवा शिक्षक 3च होईल. मला सायंट्री इन्स्पेक्टरची ऑर्डर आली, पण मी गेलो नाही. 3 ऑर्डर आल्या.
माय लाईफ नावाचा निबंध 7व्या वर्गात मध्ये मी लिहिला, तिथे लिहिलं होतं. आणि ती जाण ठेवली मी. डॉक्टरही झालो एक दिवस डॉक्टर. मला ती जाण होती ना, दुःखातून मनुष्य शिकतो. लक्षात घ्या, तुम्हाला सुख पाहिजे. सारे सुखानं मस्ती येते राजो. सुखानं माणूस माणसाला विसरते. सुखाने नैतिक बाजू ढासळते. हे आमचे अनुभव आहे. नैतिक मूल्याची जोपासना करायची असेल, एकमेकावर प्रेम करायचं असेल, हसत जीवन जगायचं असेल, बहुत आधी कष्ट मगची फळं, आणि कष्ट नाही ते निष्फळ. कष्ट सोसावं लागतं. म्हणून खऱ्या बापाची तोडिले नाते, वैऱ्या हातीचं वैभव जाते. ज्याने कष्टाचा डोंगर केला, त्याला अंती बेईमान झाला. अशी आपली स्थिती आहे. म्हणून तुकाराम लिहितात, काय याची प्रीती करिता आदर, धुरिलेचे दूर भले तेची. अशा मायामोहाच्या जंजालाला दूर केलं पाहिजे. विचार केला पाहिजे. वाटते बरं, मन करे मौजा आणि नशीब काय लाता. म्हणून वेळ संपत आला. बंद करायचं का थोडं घ्यायचं? बरं असो. नकळती वर्मा सुख भावावया. नकळती वर्मा सुख भावावया. नकळती वर्मा सुख भावावया. नकळती वर्मा नकळती वर्मा सापडती माया मोहनरा. सापडती माया मोहनरा. सापडती माया सापडती माया मोहनरा. 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 मोहनरा. नकळती वर्मा सुख भावावया. नकळती वर्मा सुख भावावया. नकळती वर्मा नकळती वर्मा सुख पावावया. सापडती माया मोही जना. नकळती वर्मा सुख पावावया. तुकाराम महाराज म्हणतात, या लोकांना जी प्रीती करायला पाहिजे, जे प्रेम करायला पाहिजे, जी आत्मीयता पाहिजे, ती कशावर करावी? सुख कशाने प्राप्त होते? सुख म्हणजे वस्तू आहे तरी काय, याचं काही ज्ञान नसल्यामुळं लोक मायामोहाच्या जंजाळामध्ये मिळालेला. मगाच मी म्हटलं की संबंधामुळे झंझट तयार होते. रमाकांतनी मी बाप लेकाचं नातं आहे आमचं, आणि रमाकांतनी दुराचार केला, बलात्कार केला. मी त्याचा बाप, किंवा त्या बलात्कार करणाऱ्याला मग पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलिसाचे दंडे बसले, पाठीवर वर आले, लाल लाल पाठ झाली. आग रमाकांतच्या पाठीची होईल का माझी होईल? कोणाच्या पाठीची होईल? रमाकांतच्या पाठीची. माझी नाही होत, मला दुःख नाही होत, पण झंझट तयार होतं
कारण बाप होणं मी उपाधीमुळं संबंधामुळं झंझट तयार होते. या ज्या संसारामध्ये जे झंझटी आहे नाना प्रकारच्या, त्या तुम्ही नाना प्रकारच्या उपाधी जखडले म्हणून आहे. उपाधी ही मनुष्य बेजबाबदारपणा शिकवते, हे लक्षात घ्या. जबाबदार मनुष्य उपाधीत नाही पडत, आणि उपाधीत पडलेला मनुष्य दुसऱ्याला मदत करू शकत नाही, कारण त्याची उपाधी त्याला खात राहते. कुठं वेळ मिळते मदत करण्यासाठी? मनुष्य मोकळा पाहिजे. म्हणून उपाधी दूर करण्यासाठी संतांनी सगळे इलाज केले आहेत, उहापोह केला आहेत. म्हणून त्याच्यासाठी संत लिहितात की काय याची प्रीती करिता आदर, याचा आदर करता तुम्ही या माया मोहाचा, माईक विचार घेऊन जगता, त्याच्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे? समोर सांगत आहे, नाना छंदे अंगी वसती विकार छळियेले फार तपोनिधी. विश्वामित्रासारख्यांना सुद्धा तप केलं सुखप्राप्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी, देवप्राप्तीसाठी. आयुष्यभर तपस्वी लोकांनी तप केलं, सगळ्या गोष्टीचा त्याग केला त्या लोकांनी, परंतु त्यांचासुद्धा छळ झाला राजे हो. कारण काय? नाना छंद अंगी वसती विकार. नाना छंदाच्या, नाना उपदेच्या, नाना प्रकारच्या माईक विचाराच्या तुम्ही मागं लागून जीवन जगत असाल, तुमच्या अंतकरणामध्ये वरून दिसते चांगला, वरून अनंत महाराज साधू म्हणून, पण आतमध्ये काय राहते? विकाराची अवदशा राहते राजे हो. लक्षात घ्या. त्याला नैतिक मूल्यांनी जीवन जगता येत नाही. आजकाल आपण प्रचार पाहतो, लिखाण पाहतो, वक्तृत्व पाहतो. भरपूर विद्वान आहे जगामध्ये, विद्वान आहे, विद्वत्ता कमावलेली आहे, परंतु ती विद्वत्ता काय करावे? शिक्षण कधी कामास जे कधी कामास येईना, पुस्तके पाठ करून या अंती लाभ नसे कोणा. अशी स्थिती होते राजू. नाही तर शिकलेली मुलं आपल्या घरामध्ये किती सहकार्याची भावना असली पाहिजे, परंतु आज शिक्षण घेतलेली मुलं प्रत्येक आईवडिलाला डोक्यावर ओझं झाले, ओझं. कारण आज समाजामध्ये जो भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे, बलात्कार आहे, ते फक्त शिकलेले लोक करत आहे, अज्ञान लोकांना करताच येत नाही. कारण शिक्षणाने निर्दयी मनुष्य होत चालला. शिक्षणाचं ध्येय आहे फक्त पैसा कमावणे. शिक्षणाचे ध्येय उद्दिष्ट आहे सहकार्याची मुख्य भावना, ह्याची शिक्षणांचे मुख्य उद्दिष्ट जाणा, आणि सहकार्याविना शिक्षणा महत्त्वाची नाही. हा उद्देश जरी शिक्षणाचा असला, उद्देश बाजूला सारला, आपण सुखविलासाच्या पाठीमागे आपण चाललो. म्हणून नाना छंद अंगे वसती विकार छळियेले फार तपोनिधी. घरदार सोडून, पैसा अडका सोडून, स्वतःच्या देहाची पर्वा न करता हे लोकांनी तप केलं. जंगलात राहिले, आश्रमात गेले घरदार सोडून मित्र हो, पण अंती पश्चाताप घेऊन मरावं लागलं सगळ्यांना. म्हणून शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसे सांगतो मी तुझं, आता धरी लाज मना पुढे. लक्षात घ्या.